नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी वार्षिक स्नेह संमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले. पहिल्या सत्रात कला व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन, बक्षीस वितरण व प्रात्यक्षिके घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी, तर प्रमुख उद्घाटक म्हणून माजी विद्यार्थी व कलाध्यापक SNDT महाविद्यालय मुंबई येथील दीपक जोगदंड यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर खोलेश्वर शैक्षणिक संकुलचे कार्यवाह किरण कोदरकर, शालेय समिती अध्यक्ष अविनाश मुडेगावकर, मुख्याध्यापक अनंतराव कोपले, उपमुख्याध्यापक शैलेश कंगळे, संमेलन प्रमुख सतीश वांगे, स्नेह संमेलन सहप्रमुख उमेश डोंगे, विद्यार्थी प्रतिनिधी स्वराली महाजन, ऋत्विक कुलकर्णी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापक अनंतराव कोपले यांनी शाळेचा अहवाल सादर केला. तर माणूस घडविण्याची, मूल्य रुजवण्याची व राष्ट्र उभारणीची पवित्र प्रक्रिया आहे. याच उदात्त हेतूने भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबेजोगाई हे विद्यालय सन 1951 पासून ज्ञान, संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेम यांचा दीप अखंड ठेवत शैक्षणिक कार्य करीत आहे. ही शाळा केवळ इमारतीचा समूह नसून संस्काराची, मूल्याची प्रयोगशाळा व भविष्य घडविणारे शक्ती केंद्र आहे. आज स्नेहसंमेलनाच्या पवित्र प्रसंगी शैक्षणिक वर्ष 2025-26 या कालखंडातील शाळेतील सर्वांगीण लेखाजोखा, गुणवत्ता वृद्धीसाठी केलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख, संस्कारक्षम कृती कार्यक्रमांची सविस्तर अहवाल सादर करताना आम्हाला अपार आनंद व अभिमान वाटतो. सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करताना कला व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करून पाहुण्यांनी पूर्ण कला पाहून आनंद व्यक्त केलाय. तसेच यावेळी कला सादर केलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय. नमस्कार, मी आरुषी अशोक गायकवाड, श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय 8वी अ. आमच्या शाळेमध्ये कला प्रदर्शनीच्या माध्यमातून विविध विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला जातो व चित्रकलेच्या माध्यमातून विविध कला जोपासली जाते. जसे की वारली चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ किंवा आणखीन विविध कला या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचा वाव देण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे या शाळेत NCCच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर संचलन सादर केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. शालेय स्तरावरील विविध स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले प्रमुख उद्घाटक तथा मार्गदर्शक दीपक जोगदंड यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन केले. या संस्थेने मला चित्रकला ही ओळख करून दिली. आज जसं आपण चित्रप्रदर्शन पाहतो तसंच एका चित्रप्रदर्शनात माझं चित्र लागलं आणि त्याला बक्षीस मिळालं आणि त्यानंतर मला वाटलं की मी चित्र चांगलं काढू शकतो. सर्वप्रथम मी या संस्थेचे आभार मानेन की मला आज तुमच्याशी बोलायला किंवा तुमचं कौतुक करायला संधी दिली. डोंगे सर एका निमित्ताने बालभारतीला भेटले तर ते बोलले यावर्षी इंटरमिजिएटचा 100% निकाल लागला आणि सर्व विद्यार्थी A ग्रेडमध्ये पास झाले इंटरमिजिएटचे. त्यावेळी मलासुद्धा A ग्रेड नव्हता, मला B ग्रेड होता. पण ग्रेड आणि काही मार्क्स हे तुमचं यश नसतं. त्यावेळेपुरतं एक समाधान असतं की मला A ग्रेड आहे, B ग्रेड आहे. खरंच सुरुवात तुमची 10वी नंतर होते. 5वी ते 10वी हा तुमचा पाया असतो. जेव्हा तुम्हाला या काळात तुम्ही सर्व शक्ती लावून, न भीता, न टेन्शन घेता अभ्यास करत करत खेळाल, चित्र काढाल, संगीत गाल, नाट्य कराल, हेच तुमचे प्लॅटफॉर्म आहेत, हेच तुमचा पाया आहे. अतिशय सुंदर सादरीकरणासाठी सतीश बलुतकर यांनी कवायत व प्रात्यक्षिके घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मानवी मनोऱ्याचेही अतिशय सुंदर सादरीकरण केले.
यात विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला होता। यावेळी अध्यक्षीय समारोप करत रामभाऊ कुलकर्णी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। शाळेच्या स्नेहसंमेलनाला मराठवाड्यात बीड जिल्ह्यात जाण्याचा योग येतो, पण एवढं रसभरीत स्नेहसंमेलन कुठल्याही शाळेत संस्थेत पाहायला मिळत नाही। स्नेहसंमेलन त्याची परिपूर्णता जर कुठं पाहायला मिळते तर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व शाळांमधून मिळते, ज्यात खोलेश्वर माध्यमिक शाळा ही आपली आहे। आगळे वेगळे उपक्रम आमचे शिक्षक, आमच्या ताई या ठिकाणी घेतात। मी तर अविनाशजी मोडेगावकर यांचं अभिनंदन करेल की एखाद्या शाळेचा पदाधिकारी स्वतःहून आत्मीयतेनं लक्ष घातल्यानंतर वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी कसे राबवले जातात यासाठी पदाधिकाऱ्याचं दक्षता खऱ्या अर्थाने महत्त्वाची असते। मला असं वाटलं होतं की अविनाशच्या पाठीमागं असणारी धडपड, पत्रकारितेचा व्यवसाय, पण हे सगळं बाजूला ठेवून शाळेच्या वृद्धीसाठी, प्रगतीसाठी खूप काही त्याचं लक्ष आहे, यातून निदर्शनास येतं। आणि मी सुरुवातीला सर्व मुख्याध्यापक, आमचे सर्व ताई, आमचे शिक्षक, आमचे सेवक, आमचे कर्मचारी याचं अभिनंदन करीन। या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सपना डुकरे व कल्पना जवळगावकर यांनी केले। स्वागत व परिचय श्रीकांत काळे यांनी, वैयक्तिक पद्य दुर्गा सांगवीकर यांनी सादर केले, तर बक्षिसांचे वाचन अश्विनी सूर्यवंशी व अतुल मुगळीकर यांनी, तर आभार संमेलन प्रमुख सतीश वांगे यांनी मानले। यावेळी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी यशराज आवताडेसह नागेश आवताडे, अंबाजोगाई।